दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी शिराळा येथील बालाजी फर्निचरच्या पाठीमागील नाल्यात धामण जातीचा साप डांबरात अडकून पडल्याची माहिती श्री दिनकर शंकर पवार यांनी सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक प्राध्यापक सुशीलकुमार गायकवाड यांना फोनद्वारे दिली. सापाला हालचाल करता येत नसल्याने त्याने त्याच ठिकाणी 5 अंडी दिलेली होती. घटनेची माहिती मिळताच प्राध्यापक गायकवाड यांनी शिराळा वन विभागाचे वनपाल अनिल वाझे व वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांना कळवलं. त्यानंतर वन विभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पाहणी केली असता धामण साप डांबरात अडकून हालचाल करू शकत नसल्याचं आढळलं. त्याला सुरक्षितपणे पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं. सापाच्या शरीराला चिकटलेले डांबर काढण्यासाठी सुमारे 4.5 तास प्रयत्न करण्यात आले. उपचारादरम्यान त्या धामण सापाने थोड्या अंतराने आणखी 4 अंडी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या दिवशी 14 एप्रिल उरलेले डांबर पूर्णपणे काढण्यात आलं. त्यानंतर सापाला पाणी व खाऊ देऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलं. या रेस्क्यू मोहिमेत वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, वनरक्षक रजनीकांत दरेकर यांच्यासह सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे प्राध्यापक सुशीलकुमार गायकवाड, संतोष कदम, सचिन पाटील व संकेत गायकवाड यांनी सहभाग घेतला. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.